जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण तुम्हाला अशा नवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर व्हिडिओला आधी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुंदर चेहऱ्याच्या मागे लपलेली हैवान नेहा देशपांडे. ट्रिपल मर्डरची इन्साईड स्टोरी. काळजाला थरकाप उडवणारा हत्याकांड. मध्यमवर्गीय ब्युटिशियनच्या डोक्यात रातोरात श्रीमंत होण्याचं भूत शिरलं होतं. तेव्हा त्याने एका क्षणात 3 पिढ्यांचा बळी घेतला. इंदूरच्या श्रीनगर मेन कॉलनीतील तो बंगला बाहेरून अत्यंत शांत, पण आत मात्र काळाने आपला फास तयार करून ठेवला होता. 29 जून 2011 ची ती रात इंदूरच्या पोलीस इतिहासात एक काळा दिवस म्हणून कायमची नोंदवली गेली आहे. जेव्हा एका मध्यमवर्गीय ब्युटिशियनच्या डोक्यात रातोरात श्रीमंत होण्याचं भूत शिरलं, तेव्हा त्याने एका क्षणात 3 पिढ्यांचा बळी घेतला. आजही या हत्याकांडाचा उल्लेख केला तरी अंगाचा थरकाप उडतो. नेहा वर्मा, 23 वर्ष, दिसायला निरागस पण डोक्यात मात्र काळ्या विचाराचे चक्र. तिने अनेक दिवस इंदूरच्या मॉलमध्ये एका अशा व्यक्तीच्या शोधात घालवले होते, तो श्रीमंत असेल आणि सहज विश्वास ठेवेल. तिथे तिची नजर मेघा देशपांडे, 45 वर्ष, यांच्यावर पडली. मेघा शांत स्वभावाच्या होत्या. नेहाने अगदी सिनेमॅटिक स्टाईलमध्ये मेघाच्या हातातील सामानाची पिशवी खाली पाडली. ती पिशवी उचलण्याच्या बहाण्याने नेहा त्यांचे संवाद साधला. "सॉरी काकी, माझं लक्ष नव्हतं," म्हणत तिने मेघाचा विश्वास जिंकला. ब्युटिशियन असल्याचं सांगून तिने मेघाच्या मोबाईल नंबरसह घरच्यांचा पत्ता मिळवला. त्या दिवशी मॉलमध्ये मेघाने आपल्या मुलीच्या वयाच्या नेहावर जो विश्वास टाकला, तो त्याच्या मृत्यूचा पासवर्ड ठरला. नेहाने या कटासाठी 2 महत्त्वाचे मोहरे निवडले होते: तिचा प्रियकर राहुल आणि त्याचा मित्र मनोज. नेहाने मेघाच्या घरी जाऊन रेकी केली होती. तिला माहीत होतं की दुपारी देशपांडे यांच्या घरी कोण असतं. मेन गेटची कडी कशी उघडत जाते, बेडरूममध्ये कुठे दागिने ठेवले जातात, या सगळ्या गोष्टी अंदाज नेहाने घेतला होता. नेहाने रेकी केल्यानंतर 29 जूनचा दिवस निवडला. नेहा ब्युटी पॉईंट्स घेऊन देशपांडे यांच्या घरी पोचली. मेघाने तिला आनंदाने घरात घेतले. गप्पांच्या आवाहात नेहाने प्रोडक्ट्सबद्दल कन्फ्युजिंग आहे असं सांगून राहुलला फोन केला. घरच्या बाहेर उभा असलेला राहुल आणि मनोज या इशाऱ्याची वाट पाहत होते. दरवाजा उघडताच 2 अनोळखी चेहरे समोर पाहून मेघा थोड्या सावरल्या, पण त्याआधीच राहुलने आपला पिस्तूल बाहेर काढला होता. मेघा यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच राहुलने पहिली गोळी झाडली. घरातल्या कोपऱ्यात बसलेल्या 70 वर्षाच्या रोहिणी फळके आजी यांनी दुसऱ्या खोलीतून धाव आलेल्या 21 वर्षाच्या दृश्य पाहिले. ते त्यांच्या आयुष्यातील शेवटचं दृश्य होतं. राहुल आणि मनोज यांनी अमोशनाची पराकाष्ठा केली. केवळ गोळ्या झाडून ते थांबले नाहीत, तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी धारदार शस्त्राने तिघांचे गळे चिरले. घरच्या वेगवेगळ्या कॉलरमध्ये रक्ताचा सडा पडला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 3 महिलांचा श्वास थांबला होता आणि हे तिघे शांतपणे घरातील कपाट मोकळी करत होते. 1.5 लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि ATM कार्ड लुटून त्यांनी काही मिनिटातच घर बाहेर पाऊल टाकलं. देशपांडे यांच्या घरात शांतता होती, पण ती शांतता मृत्यूची होती. संध्याकाळी जेव्हा नीरज देशपांडे घरी परतले, तेव्हा घरातच भयानक दृश्य पाहून ते आश्चर्यचकित झाले. काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पण हा गुन्हा इतका पद्धतशीर होता की गुन्हेगारी कोणतेही पुरावे मागे ठेवले नव्हते. नखं, केस किंवा कपड्याचे धाग काहीही सापडत नव्हतं. गुन्हेगारांनी एकही पुरावा किंवा चूक केल्याने पोलीस अधिकारी गोंधळले होते, कारण हा गुन्हा एखाद्या व्यावसायिक किलरने केल्यासारखा वाटत होता. पोलिसांना तपास करताना जमिनीवर रक्ताचे काही बारीक थेंब सापडले, जे मृत झालेल्यापैकी कोणाचेही नव्हते. तपास अधिकारी या निष्कर्षावर आले की लुटालुटीच्या वेळी झटापट झाली असावी आणि त्यात एका आरोपीला नक्कीच जखम झाली आहे. तपासाचे चक्र वेगाने फिरू लागले. इंदूरमधील प्रत्येक लहान मोठ्या सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी गेल्या 24 तासात गोळी लागलेला किंवा धारदार शस्त्राने जखमी झालेला पेशंट कोणाकडे आले आहे का, अशी चौकशी सुरू केली. एका खाजगी हॉस्पिटलमध्ये राहुलच्या पायावर उपचार सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांनी जेव्हा तिथल्या डॉक्टरांनी विचारणा केली, तेव्हा राहुलने दिलेली माहिती संशयास्पद होती. पायरीवरून पडलो आणि
नळी पायात घुसली, पण डॉक्टरांना ती गोळीचा जखम असल्याचे स्पष्ट दिसत होते. पोलिसांनी त्याला हॉस्पिटलच्या बेडरूमवरून ताब्यात घेतले. राहुलने सुरुवातीला तोंड उघडले नाही, पण पोलिसांच्या इंट्रोगेशन रूममधील खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने नेहा वर्मा आणि मनोज अडोद यांची नावे घेतली. राहुलच्या मोबाईलमधील खुलासा तपासानंतर पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला. नेहा वर्मा सतत मेघा देशपांडे यांच्या संपर्कात होती हे सिद्ध झाले. पण नेहा इतकी हुशार होती की ती पोलिसांना चकवा देण्यासाठी शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होती. पोलिसांनी नेहाच्या हालचालीवर लक्ष ठेवले. तिला कळून चुकले होते की पोलीस तिच्या मागावर आहेत. तिने मेघा देशपांडे यांचे चोरीला गेलेले ATM कार्ड वापरून एका ATMमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तिथे स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी स्कार्फ बांधला होता, पण CCTV फुटेजमध्ये तिची चालण्याची पद्धत आणि तिने घातलेले दागिने तिचा अंगलट आले. पोलीस ATMच्या बाहेरच दबा धरून बसले होते. जशी ती कार्ड स्वाईप करून बाहेर आली तशी पोलिसांनी तिला घेरले. नेहाचा तो स्मार्ट मुखवटा त्याच क्षणी उतरला. तिच्याकडे मेघा देशपांडे यांचे 3 दागिने सापडले, जे तिने मॉलमध्ये पाहिल्यावर हव्यास म्हणून चोरले होते. पोलिसांच्या त्या 72 तासाच्या धावपळीने हे सिद्ध केले की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी अवकाळ्यात झालेली एक चूक त्याला कायद्याच्या फासात ओढायला पुरेशी असते. गुन्हा करताना झालेली एक छोटीशी चूक या तिघांच्या अंगलट आली. राहुलने गोळी झाडताना स्वतःच्याच पायाला जखम करून घेतली होती. तपासाची शिक्षा बदलली. इंदोरीमधील प्रत्येक हॉस्पिटल पोलिसांनी गेल्या 24 तासात गोळी झाडलेला पेशंट कोणाकडे आला आहे अशी चौकशी करू झाली. एका खाजगी हॉस्पिटल राहुलच्या पायावर उपचार सुरू असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमधूनच उचलले आणि तिथूनच नेहा आणि मनोजचा पत्ता लागला होता. जिल्हा न्यायालय न्यायमूर्ती तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. नेहा इंदोरीची पहिली महिला ठरली जिला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. फाशीची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने एक ऐतिहासिक टिप्पणी केली. खंडपीठाने म्हटलं, नेहा तू स्वतः एक स्त्री आहे. तिनं महिलेला लुटून त्याची हत्या करताना तुला काहीच वाटले नाही. त्यामुळे तुझ्या क्रूर कृत्यामुळे तुझी शिक्षा कमी करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने गुन्ह्याची भीषणता मान्य करूनही नेहाने तरुण वय आणि तिचा कोणताही जुना गुन्हेगारी इतिहास नसल्याचा विचार करत तिची फाशीची शिक्षा 25 वर्षाच्या जन्मठेपेची बदलली. अंतिम निकालानंतर पुण्यातील निरंजन देशपांडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेली प्रतिक्रिया आजही अस्वस्थ आहे. ते म्हणाले होते, मला न्यायाधीशांवर पूर्ण विश्वास होता आणि पोलिसांनी खरोखर जिद्दीने तपास केला. हे शब्द केवळ एक स्टेटमेंट नव्हते, तर त्याच्या आयुष्यातील उरलेल्या विश्वासाचा तो एक छोटासा तुकडा होता. ही केस आजही पोलिसांसाठी केस स्टडी आहे. आज जेव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकतो तेव्हा आपण केवळ आपले दरवाजे उघडत नाही, तर आपली सुरक्षितताही त्यांच्या हातात देत असतो. नेहा वर्मासारखी कातील ब्युटिशियन आपल्या आसपास कुठला मुखवटा घेऊन फिरत असेल हे सांगणं आता कठीण झालं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन बातम्या तुम्हाला रोज पाहायला भेटतील. थँक्यू.